नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा ॲनालिसिस व्हिडिओ. खरं तर ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आता कंप्लीट झाली आहे, आज 11 मे आहे. 11 मे त्यानंतर 16 मे आणि 17 मेला आणि 15 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे ती एक्झाम कंप्लीट होण्याआधी मला एक मार्क्स वर्सेस ॲनालिसिसचा हा जो ॲनालिसिस व्हिडिओ आहे तो आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय. खरं तर विद्यार्थी काय करतायत, जे व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे जॉईन आहेत ते मार्क्स आपले पाठवतात की मला इतके मार्क्स पडतील, मग मला पर्सेंटाईल किती मिळणार आहे, मला मॅथमॅटिक्स डिफिकल्ट गेलेलं आहे, मग स्कोरवर काही परिणाम होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचं एक ॲनालिसिस देणार आहे. तुम्हाला हे सांगणार नाही की इतक्या मार्क्सवरती इतकं पर्सेंटाईल मिळणार आहे, परंतु यावर्षी 2024 मध्ये तुम्हाला कमी मार्क्सवर जास्त पर्सेंटाईल मिळू शकतं का याबाबतीत गाईड करणार आहे. त्यानंतर जे ॲडमिशन रिलेटेड काही स्कॅम्स वगैरे चालू असतात त्याबद्दल थोडं तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे, कारण का ती ॲडमिशन प्रोसेस आता जशी तुमची एक्झाम चालू होईल ना, संपेल ना, त्यानंतर ही सगळी प्रोसेस स्टार्ट होते. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता तुमची आता एक्झाम संपलेली आहे, मग आता एक्झाम संपल्यानंतर तुमचं काय काम आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. आता तुम्ही इतकंच करा, तुमचे मार्क्स पर्सेंटाईल या सगळ्या गोष्टी पुढच्या महिन्याभरात तुम्हाला कळणार आहेत. मग त्याआधी तुम्ही काय तयारी केली पाहिजेत. एक, तुमचा आता रिसर्च चालू करा, म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्रँचमध्ये जायचं आहे, त्यानंतर तुमचे कोणती कॉलेजेस किंवा कुठल्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे हा रिसर्च करणं तुम्ही स्टार्ट करा. गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा. यूट्यूबला कोणत्याही रिलेटेड टॉपिक रिलेटेड व्हिडिओज वगैरे टाकलेत किंवा माझ्यासुद्धा चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील की गेल्या 2 वर्षांचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कसं होतं, त्यानंतर टॉप कॉलेजेस कोणती, कोणत्या CS ITI रिलेटेड ब्रँचेसमध्ये फरक काय, या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी चॅनल्सवरती माझ्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, जो उरलेला आता वेळ आहे यामध्ये तुम्हाला रिसर्च करायचा आहे, गोष्टी फक्त एक्सप्लोर करायच्या आहेत. ब्रँचेसमध्ये काय काय सिलेबस आहे, ब्रँचमध्ये एखाद्या तुमच्या प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज काय, रियालिटी काय, हे सगळं तुम्हाला नक्की करायचं आहे. त्यानंतर कॉलेजेस कुठे तुम्हाला घ्यायचे आहेत, काही विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये हवं असतं, काही विद्यार्थ्यांना लोकल कॉलेजेस वगैरे हवे असतात, ती कॉलेजेसबद्दल माहिती काढणं तुम्ही स्टार्ट करा. ही होती पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय, आता जसं तुमची एक्झाम संपेल ना, आता ॲडमिशन रिलेटेड काही तुमच्याकडे म्हणजे स्कॅम्स वगैरे होण्याची शक्यता असते. पहिल्या स्कॅमचा प्रकार आहे तो म्हणजे काय, प्रोव्हिजनल ॲडमिशन. आता काही कॉलेजेस जर बघाल ना तर ते काय म्हणतात, तुम्ही आमच्याकडे आत्ताच ॲडमिशन घेऊन ठेवा आणि ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागेल ना त्यावेळी फक्त तुमचं रिझल्ट मार्कशीट वगैरे तुम्ही आम्हाला देऊन ठेवा. म्हणजेच काय, तर प्रोव्हिजनल ॲडमिशन आत्ता करून ठेवा असं ते म्हणतायत. मग हे एकतरी तुम्हाला सांगायचं काय, ज्यावेळी तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशनसाठी एखाद्या कॉलेजला अप्रोच करता आणि डॉक्युमेंट्स ते सबमिट करा म्हणतील, त्यावेळी तुम्ही इतकंच करा की पूर्ण चौकशी करून घ्या. जे ते सांगतायत त्यानुसार जेव्हा तुमचं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे त्यावेळी तुम्हाला ती डॉक्युमेंट्स परत देणार नाहीत आहेत की नाही. कारण का 2 वर्षापूर्वी एक गोष्ट मला माहिती आहे, एक लोकल कॉलेज होतं, एका लोकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची ॲडमिशन म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन करून घेतली आणि त्याचे डॉक्युमेंट्स ते देताना टाळाटाळ करत होते. नंतर त्यांनी ती डॉक्युमेंट्स दिली, परंतु लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठेवून घेतल्या आणि ती डॉक्युमेंट्स देत नव्हते. त्यामुळे पहिला स्कॅम जो आहे तो आहे प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम. त्यापासून थोडं वाचा की जी लोकल कॉलेजेस वगैरे आहेत त्यामध्ये पूर्ण चौकशी करा, पालकांना घेऊन जा, ॲडमिशन प्रोसेस कशी असते ती त्यांच्याकडून जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या. दुसरं आहे ते म्हणजे काय, आता जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटाच्या सीटसाठी वगैरे ट्राय करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की कोणत्याही थर्ड पार्टी मार्फत कॉलेजला अप्रोच करू नका. कारण का होतं असं की आम्ही तुम्हाला इतक्या पैशामध्ये ॲडमिशन मिळवून देऊ या नावाने भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे स्कॅम वगैरे केली जातात. त्यापासून जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सला अप्रोच करायचं असेल तर त्या कॉलेजला प्रत्यक्ष तुम्ही पालकांसोबत व्हिजिट करा. तिथं त्यांच्याशी जे स्टुडंट काउंटर असतं किंवा ॲडमिशन सेल असतो त्यांच्याशी बोला की कशी प्रोसेस आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोटा थ्रू जे विद्यार्थी ट्राय करतायत त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जी प्रोसेस आहे ती कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट करा आणि मग ठरवा. कोणत्याही व्यक्तीकडून किंवा थर्ड पार्टीकडून तुम्हाला तिथे कॉलेजला जायची गरज नाही. थर्ड आहे ती म्हणजे काय, आता काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती हळूहळू स्टार्ट होते. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे ना ती खूप वाढली. जेव्हा तो रिझल्ट हातात येईल त्यानंतर खरी प्रोसेस स्टार्ट होते. त्यामुळे आतापासून तुम्ही तयार राहा, कारण का प्रत्येक स्टेपला डाऊट वगैरे येणार आहेत. मी नेहमीप्रमाणे आता गेल्या 2-3 वर्षापासून मी माझे जे काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओ आहेत ते चॅनलवरती अपलोड करणारच आहे लवकरच. त्याचसोबत पर्सनल काउन्सिलिंग आहे ती सुद्धा स्टार्ट करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्टपासून ते पूर्ण डाऊट सपोर्ट त्यांना जोपर्यंत ॲडमिशन मिळत नाही तोपर्यंत पर्सनल मेंटरशिप आणि काउन्सिलिंग सुद्धा आम्ही स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंगच्या दरम्यान तुम्ही काळजी करू का, मी माझे व्हिडिओज रेग्युलरली मी म्हणजे यूट्यूबवरती अपलोड करत राहील, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील ते मी व्हिडिओ मार्फत क्लिअर करेल. दररोज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मी माझे व्हिडिओज अपलोड करेल. आता सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट डाऊट काय होता की यावर्षी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचं ॲनालिसिस काय असणार आहे. गेल्या 2-3 वर्षाचा जर डेटा बघायला, मोस्टली 2023ची रिॲलिटी सांगतो, मार्क्स सांगतो. 2-3 विद्यार्थ्यांचे मार्क्स जे सिच्युएशन थोड्या डिफिकल्ट होते. एक आहे
एका शिफ्टमध्ये 126 मार्क्सवरती 126 मार्क्सवरती 99% मिळालं होतं. त्यामुळे आपलं जे परसेप्शन आहे की आपल्याला 140+ किंवा 150+ मार्क्सवरतीच 99+ मिळतं, हे गेल्या वर्षीच्या मार्क्सवरून थोडं डिफिकल्ट जातं. कारण का 126 मार्क्सवरती 99+ मिळते. त्यानंतर 32 मार्क्सवरती एका विद्यार्थ्याला फक्त 4% मिळालं होतं. हे गेल्या वर्षी घडलेलं आहे. अर्थात ज्या 50 मार्क्सपेक्षा ज्यांचे स्कोर कमी असतात त्या मार्क्सवरती पर्सेंटाईल एक्सपेक्ट करणं खूप डिफिकल्ट असतं, कारण का खूप व्हेरिएशन्स असतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा कमी जास्त होत असतात. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना सुद्धा कमी मार्क्सवर खूप चांगलं पर्सेंटाईल मिळालं होतं. मला अजूनही आठवतंय, भरपूर विद्यार्थ्यांचं जे अराउंड बघितलं ना 90 to 98च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची संख्या होती ना त्या आधीच्या वर्षींपेक्षा गेल्या वर्षी खूप वाढली होती. मग या वर्षी काय ट्रेंड असू शकतो? आता जर तुमच्या एक्झाम आता चालू आहेत, एक्झामवरून तुम्हाला कळलं असेलच की केमिस्ट्री ॲज युजल इझी येते, फिजिक्स थोडं मॉडरेट येते आणि मॅथमॅटिक्स खूप टफ आले. ओव्हरऑल जर तुमचा स्कोर असणार आहे तो मॅथमॅटिक्समध्ये थोडा कमी येऊ शकतो. म्हणजे ज्यावेळी तुमचा आता रिस्पॉन्स शीट येईल किंवा आन्सर की येईल त्यावरून तुम्ही ज्यावेळी रिझल्ट कॅल्क्युलेट कराल, म्हणजे किती मार्क्स तुम्हाला मिळाले त्यावरून तुम्हाला दिसेल तुमचे मार्क्स खूप कमी येतील. मग मार्क्स कमी आलेत याचा अर्थ तुम्ही लगेच ड्रॉपची तयारी करून पुढच्या वर्षीच्या एक्झामसाठी तयारी करणार आहात का? मुळीच नाही. एक काम करा, भलेही तुमचं मार्क्स यावर्षी कमी आले तरी मार्क्सवर यावर्षी चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं, कारण का मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी वाढली आणि तुमचं जे पर्सेंटाईल असतं हे फक्त मॅथमॅटिक्सच्या स्कोरवर होत नाही. म्हणजेच काय, ज्यावेळी तुमच्या हातात रिझल्ट येईल त्या रिझल्टवरती प्रत्येक सब्जेक्टचं पर्सेंटाईल असतं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, आणि जे टोटल पर्सेंटाईल असतं ते फायनल असतं. आणि टोटल पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट होतं तर तुम्ही आउट ऑफ 200 किती मार्क्स स्कोर केलेत त्याच्यावरून तुमचं पर्सेंटाईल ठरतं. म्हणजे पर्सेंटाईल स्कीम्स काय असते, समजा एका शिफ्टमध्ये पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले त्या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना टॉप केले त्याला 99.99 किंवा 100 पर्सेंटाईल दिलं जातं आणि ज्या विद्यार्थी शेवटीचे मार्क्स आहेत त्याला 0 पर्सेंटाईल दिलं जातं आणि त्या दरम्यान जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना त्यानुसार पर्सेंटाईल अलॉट केले जातं. त्यामुळे हे पर्सेंटाईल जे असतं ना ते खूप फॅक्टर्सवर डिटरमाइन करतं. एक्झॅक्टली सांगणं खूप डिफिकल्ट आहे. उदाहरणार्थ तुमच्या शिफ्टचा टॉपर किती आहे, तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केले आहेत, तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी किती आहे, किती विद्यार्थ्यांनी त्या शिफ्टमध्ये अपियर झालेत, या सगळ्या गोष्टींवरती या गोष्टी डिटरमाइन करतात. त्यामुळे आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल्स तुम्ही काळजी करू नका. एक्झाम झाले, तुमचा रिसर्च चालू ठेवा. यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे, मला हीच खात्री आहे, कारण का मॅथ्सचा जो पेपर आहे तो खूप डिफिकल्ट गेला आहे. आता एक आयडिया म्हणून तुम्हाला सांगतो की यावर्षी 90 पर्सेंटाईल किती मार्क्सवर मिळू शकतो. अराउंड 90 पर्सेंटाईल हे 86 to 100 मार्क्सच्या दरम्यान जर मार्क्स तुमचे मिळाले ना तर 90 पर्सेंटाईल होऊन जास्त तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला 95+ पर्सेंटाईल किती मार्क्सवरती मिळतील, अराउंड 92 to 110 म्हणजे 92 ते 110 मार्क्सवरती यावर्षी तुम्हाला 95+ पर्सेंटाईल मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता एक्झाम संपलेली आहे, काही विद्यार्थ्यांची एक्झाम चालू आहे, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा एक्झाम संपल्याबद्दल. आणि एक्झामच्या विद्यार्थ्यांची आज आहे किंवा 15 आणि 16 तारखेला वगैरे तर सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. त्याचसोबत आता कॉलेज रिलेटेड रिसर्च चालू करा. मी माझे व्हिडिओ नेहमी डेली अपलोड करेलच, त्यामध्ये तुम्हाला खूप माहिती मिळेल, कारण का कॉलेज रिलेटेड सगळे काउन्सिलिंग प्रोसेस असू द्या, पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आणि सिरीज मी या व्हिडिओ सिरीजमधून कंप्लीट करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.